Hello students, welcome to my class. Today we are going to learn direct indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच याची कन्सेप्ट बघितली. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जसेच तसे सांगणे याला डायरेक्ट स्पीच म्हणतो आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे जे म्हणणं आहे ते जसेच तसे न सांगता आपल्या भाषेत सांगणे, बदल करून सांगणे, त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. तर त्यामध्ये आपण डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टर कोणता, रिपोर्टिंग व्हर्ब कोणता आणि रिपोर्टेड स्पीच कोणता हे बघितलं होतं. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग व्हर्ब जर सेड असेल तर इनडायरेक्ट करताना काय बदल करायचा, म्हणजे जर साध्याकालीन सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा सिंपल पास्ट करायचा, कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर कंटिन्युअस पास्ट करायचा, परफेक्ट प्रेझेंट असेल तर त्याचा परफेक्ट प्रेझेंट असेल तर त्याचा परफेक्ट पास्ट करायचा आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट असेल तर त्याचा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट करायचा. किंवा जर सिंपल पास्ट असेल तर परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट पास्ट असेल तर त्याचा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट करायचा. म्हणजे आणि परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट यामध्ये अनचेंज करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाहीत. ते आपण बघितलेले आहे, त्याचे वाक्य पण बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत की डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना 4 काइंड ऑफ सेंटेन्स, म्हणजे 4 प्रकारच्या सेंटेन्समध्ये, 4 प्रकारच्या वाक्यांमध्ये विधानात्मक म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट केलं जातं. त्यामध्ये पहिला प्रकार बघणार आहोत आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे, म्हणजे विधानात्मक वाक्याचं इनडायरेक्ट. आता आपण जर फॉर एक्झाम्पल बघितलं असेल, आय सेड आय एम रेडी, तर वाक्याचा प्रकार कुठं बघायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. जिथं इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहेत, इनडायरेक्टचं वाक्य नेहमी इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलं जातं. इन्व्हर्टेड कॉमा जिथं लिहिलेला आहेत ते काय आहेत, इथं डायरेक्टचं वाक्य आहेत. आणि म्हणजे म्हणणाऱ्याचं जे म्हणणं आहेत ते दिलं आहेत, म्हणजे स्पीकरचं म्हणणं इथं दिलेलं आहेत. आणि हे म्हणणं म्हणजे हे जे वाक्य आहेत हे कोणत्या प्रकारातलं आहेत ते आपल्याला ओळखता आलं पाहिजेत. तर आपण म्हणजे या अगोदरही अभ्यास केला आहे काइंड ऑफ सेंटेन्सचा, की जिथं सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट असतो तर ते काय असतं, विधानात्मक वाक्य असतं. आणि आता आपल्याला विधानात्मक वाक्य किंवा याला स्टेटमेंट पण म्हणतात. तर आता आपल्याला आय सेड आय एम रेडी याचं काय करायचं आहे, इनडायरेक्ट करायचं. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य, आपल्याला याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपण यामागे आय सेड किंवा इथं बघितलं ही सेड आय एम अ क्लेवर, तर तेव्हा ही सेड ही होता, करता काय होता, थर्ड पर्सन होता. तर तेव्हा यामध्ये काय केलं होतं, आपण बदल केला होता या सर्वनामामध्ये. पण आता जर करता हा जर फर्स्ट पर्सन असेल, हाय सेड आय एम रेडी, करता जर फर्स्ट पर्सन असेल तर काय करायचं बघा. आता आय सेड रिपोर्टर तसाच घ्यायचा, म्हणजे आय हा रिपोर्टर आहे, सेड हे आय हा रिपोर्टर आहे, आर म्हणजे रिपोर्टर आपण मागील तासाला शिकलेलोच आहोत. सेड हा रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि आय एम रेडी हे काय आहेत, रिपोर्टेड स्पीच आहे. तर आता आपल्याला रिपोर्टर काय करायचं आहे, तसा घ्यायचा. मग आय तसाच येईल, रिपोर्टिंग व्हर्ब पण तसंच घ्यायचं, आय सेड. आता आपण काय करतो, इथं कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढण्यासाठी, म्हणजे तो काय करतो, काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी कंजक्शन वर्ड म्हणून दॅट वापरतो. आता आपण ह्या सर्वनामामध्ये जो बदल करतो, इथं जर ही असेल, सी असेल किंवा राम असेल, इथं जर करता थर्ड पर्सन जर असेल किंवा सेकंड पर्सन जर असेल तर आपण ह्या सर्वनामांमध्ये बदल करतो. पण आता हा प्रथम करता हा काय आहे, फर्स्ट पर्सन आहेत, म्हणून इथं जर करता फर्स्ट पर्सन असेल तर ह्या सर्वनामांमध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजे आय सेड आय एम रेडी, मी म्हणालो मी तयार आहे, हे वाक्य आपल्याला इनडायरेक्टमध्ये सांगायचं आहे. आय सेड दॅट असं म्हणणार नाही, मी म्हणालो तो रेडी आहे, मी म्हणालो की मी रेडी आहेत, म्हणजेच आय तसाच घ्यायचा. आता ॲम इथं तर ॲमचा काय करायचा, वॉज करायचा, आय वॉज रेडी.
फुल स्टॉप, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल. म्हणजे एवढंच ध्यानात ठेवायचं की जर कर्ता हा जर प्रथम पुरुषी असेल तर इनडायरेक्टच्या वाक्यात सर्वनामामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजेच इथं फक्त काय केलं, फक्त ॲक्झिलरी व्हर्बमध्ये बदल झाला. ॲम असेल तर ऑज होतो, म्हणजे ॲम इज असेल तर ऑज होतो, आणि इथं जर आर असेल तर विअर होतो. तर दुसरं सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीचचं. आय सेड राम आय एम नॉट गोईंग टू स्कूल. आता याच्यामध्ये आय हा रिपोर्टर आहे, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, आणि राम हा लिसनर आहे, आणि आय एम नॉट गोईंग टू स्कूल एक आहेत रिपोर्टेड स्पीच आहे. तर आता आपल्याला याचं इनडायरेक्ट करायचं आहे. इनडायरेक्ट करताना आय रिपोर्टर तसाच येईल, आय सेड रिपोर्टिंग व्हर्ब तसाच येईल. आता कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, आणि आता काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब आपण जर दोघं, म्हणजे इथं काय आहेत स्पीकर आणि लिसनर दोघं जर असेल तर आपण काय करतो, इथं रिपोर्टिंग व्हर्ब सेडऐवजी टोल्ड वापरतो. मग आय टोल्ड राम. आता तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये इकडे घ्यायचा, तर जेव्हा लिसनर तो इथं आला असेल तरी तो काय करायचा, टोल्डच्या नंतर घ्यायचा. म्हणजेच किंवा इथं जर दुसरं प्रनाऊन असेल तर ते सुद्धा इथं घ्यायचं. आय टोल्ड राम, म्हणजे हा स्पीकर घेतला, रिपोर्टिंग व्हर्ब घेतला, आणि हा लिसनर घेतला. इथं कंजक्शन वर्ड, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, त्यासाठी कंजक्शन वर्ड काय येईल, दॅट. आय टोल्ड दॅट, आय टोल्ड राम दॅट आय एम नॉट गोईंग टू स्कूल. आता इथं आय फर्स्ट पर्सन कर्ता आहे, कर्ता हा प्रथम पुरुषी आहेत, म्हणून या सर्वनामामध्ये कुठलाही बदल होणार नाही. प्रथम पुरुषी म्हणजे इथं जेव्हा आय असेल तर तेव्हा इथं आयच राहील, इथं कुठलाही बदल होणार नाही, फक्त ॲक्झिलरी व्हर्बमध्ये बदल होईल. मग इथं काय होईल, आय वॉज गोईंग टू स्कूल, आय वॉज गोईंग टू स्कूल, फुल स्टॉप. म्हणजे एक ध्यानात ठेवायचं, ओके आय एम नॉट गोईंग टू स्कूल आहे, तर इथं सॉरी माझं चुकलं, तर इथं काय आहेत, आय वॉज, ॲमचा वॉज घेतला आणि नॉट तसाच घ्यायचा. आय वॉज नॉट गोईंग टू स्कूल, आय वॉज नॉट गोईंग टू स्कूल. इथं कुठलाही बदल करायचा नाही, इथं नॉट आहे तसाच घ्यायचा, फक्त ॲमचा काय करायचा, वॉज करायचा. एक ध्यानात ठेवायचं की असे वाक्य जर असतील तर टू बीच्या रूपांमध्ये बदल करताना डायरेक्ट स्पीचमध्ये एक लक्षात ठेवायचं की डायरेक्ट स्पीचमधील टू बीच्या रूपांमधील बदल, तर डायरेक्ट स्पीचमध्ये ॲम, इज, आर हे ॲक्झिलरी वर्ब असेल, तर ॲक्झिलरी वर्ब असेल तर इनडायरेक्टमध्ये काय करायचा, वॉज किंवा वी आर. म्हणजे ॲम इज असेल तर वॉज करायचा, आणि आर असेल तर वी आर करायचा. इकडे जर हॅव किंवा हॅज असेल तर इनडायरेक्टमध्ये करायचा हॅड. इकडं शाल किंवा विल असेल तर इकडं करायचा वूड. इकडं कॅन असेल, डायरेक्टमध्ये कॅन असेल तर त्याचा करायचा कुड. मे असेल तर माईट, मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड टू. म्हणजेच जर इकडं ॲमिजार असेल तर इनडायरेक्ट करताना ॲमिजचा वॉज होतो, आरचा काय होतो, अनेकवचनी विअर होतो. हॅव किंवा हॅज असेल तर त्याचा हॅड करायचा, शाल किंवा विल असेल तर वूड करायचा, कॅन असेल तर कुड करायचा, मे असेल तर माईट करायचा, आणि मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड टू करायचा. लेट्स सी द एक्झाम्पल. ही सेड माय ब्रदर कॅन सिंग स्वीट सॉंग्स. लेट्स सी सेड माय ब्रदर कॅन सिंग स्वीट सॉंग्स. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, आपल्याला याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर हा रिपोर्टर आहे, हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, आणि हे रिपोर्टेड स्पीच आहे. तर रिपोर्टर तसाच घ्यायचा, सी सेड. आता
कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल आणि तिथं काय येईल कंजक्शन वर्ड डॅट. सी सेड डॅट माय ब्रदर कॅन सिंग स्वीट सॉन्ग. म्हणजे इथं याचं वाक्य आहे माय ब्रदर कॅन सिंग स्वीट सॉन्ग. ती म्हणाली की माझा भाऊ गोड गाणे गाऊ शकतो. तर आपण काय म्हणू, ती म्हणाली की तिचा भाऊ गोड गाणे गाऊ शकतो. म्हणजेच माझा याच्याऐवजी काय होईल तिचा. मग मायचा काय होईल इथं हर. हर ब्रदर. कॅनचा काय होतो कूड. आपण मगाशीच बघितलं कॅन असेल तर कूड होतो. शाल असेल तर शाल किंवा विल असेल तर वूड होतो. पुढे तसंच कॅन सिंग स्वीट सॉंग्स. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल फुल स्टॉप येईल. फक्त काय झालं आपण बाकीचा नियम म्हणजे रिपोर्टर तसाच घेतला, रिपोर्टिंग वर्ब तसाच घेतला, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, त्याच्याऐवजी कंजक्शन वर्ड घेतला. आणि माझा भाऊ इथं सी आहे म्हणून काय आला तिचा भाऊ हर आला. इथं जर ही आला असतं तर इथं ही झाला असता. मग हर ब्रदर कॅनचा फक्त काय केला कूड केला, बाकी वाक्य जसंच तसं लिहिलं आणि कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला आणि फुल स्टॉप दिला. हे इनडायरेक्ट स्पीच झालं. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही सेड केदार मे कम सून. तर रिपोर्टर तसाच घ्यायचा, रिपोर्टिंग व्हर्ब तसाच घ्यायचा, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा, दॅट वापरायचा वाक्य जोडण्यासाठी. ही सेड केदार, ही सेड केदार. मेचा काय होईल माईट. ते पाठच करून ठेवायचा. कॅन असेल तर कूड, मे असेल तर माईट, शाल किंवा विल असेल तर वूड, हॅव किंवा हॅज असेल तर हॅड, ॲमेझार असेल तर वॉज किंवा विआर. माईट कम सून फुल स्टॉप. रोहित सेड आय मस्ट मीट कार्तिक. रोहित म्हणाला आय मस्ट मीट कार्तिक. मला कार्तिकला भेटलंच पाहिजे. मग आता हे तसंच येईल रोहित सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल दॅट येईल. आणि रोहित म्हणाला की मला कार्तिकला भेटलंच पाहिजे. तर त्याला आयचा काय होईल इथं रोहित आहे म्हणून इथं काय होईल ही. मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड टू वापरायचा, मस्ट तसाच घ्यायचा. ही मस्ट मीट कार्तिक. कारण मस्ट असेल तर आपण मस्ट तसाच घेतो म्हणून काय झालं मस्ट आला. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून गेला. रोहित सेड डॅट ही मस्ट मीट कार्तिक. म्हणजे यामध्ये एकच ध्यानात ठेवायचं की इथं ध्यानात ठेवायचं की रोहित सेड डॅट इथं काय केलं आपण आयचा ही केला, मस्टचा मस्ट केला आणि पुढील वाक्य जसंच तसं लिहिलं. म्हणजेच जर मस्ट असेल तर त्याचा मस्ट करायचा आहे. आपण मगाशी मी लिहून दिलं की ॲम इजार असेल तर वॉच किंवा विअर करायचा, हॅव हॅजचा हॅड करायचा, कॅनचा कूड, शाल किंवा विलचा शूड, शाल किंवा विलचा वूड आणि मेचा माईट. ते बदल करायचे. असे जर वाक्य आले तर त्यामध्ये हे शब्द ध्यानात ठेवायचे, त्यामध्ये काय बदल करायचं ते आणि इनडायरेक्ट स्पीच करायचं. लेट्स सी नेक्स्ट टाईप. डायरेक्ट स्पीचमध्ये जर शूड किंवा वूड हे ॲक्झिलरी वर्ब आले असेल तर इनडायरेक्ट करताना त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, ते तसेच लिहायचे. तर एक्झाम्पल बघूया. ही सेड आय शूड हेल्प माय फ्रेंड्स. आता आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना जो नियम वापरतो तोच वापरायचा आहे, फक्त ॲक्झिलरी वर्बमध्ये बदल करायचा नाही. ही सेड तसाच घ्यायचा. रिपोर्टर आणि रिपोर्टिंग वर्ब ही सेड. इथं कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा, त्याच्याऐवजी काय करायचा डॅट लिहायचा. ही सेड डॅट आय शूड हेल्प माय फ्रेंड्स. तर इथं ही सेड आहे तर इथं काय होईल ही आहे म्हणून इथं काय होईल आय शूड हेल्प माय फ्रेंड. तर हिचा ही होईल ही शूड हेल्प. मायचा काय होईल हीच. आता ही सी इट जर असेल तर इथं कुठलाही इथं जर आय असेल तर इथं ही सी इट म्हणजे इथं जर सी असेल तर सी येतो, ही असेल तर ही येतो आणि इट असेल तर इट येतो. म्हणजे आयच्या ऐवजी इथं ही असेल आणि इथं आय असेल तर इथं ही जर असेल तर ही येतो, इथं जर सी असेल तर सी येतो आणि इट असेल तर इट येतो. हे ध्यानात ठेवायचं. ही सेड डॅट आयचा काय घेतला ही घेतला. शूड तसाच घ्यायचा. ही शूड हेल्प. मायचा काय घेतला माझा फ्रेंड्स त्याचा फ्रेंड्स. ही शूड हेल्प हिज फ्रेंड्स. माझा माझी माझे. इथं माझा ऐवजी काय घेतला त्याचा. इथं जर सी असती तर इथं काय आला असता हर आला असता, याची तिचा.
नेक्स्ट सेंटेन्स, सी सेड आय वूड नॉट सेल इट. आता इथं सी सेड तसाच, रिपोर्टर तसाच, रिपोर्टिंग व्हर्ब तसाच, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून त्याच्याऐवजी दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं. आता इथं सी आहे म्हणून इथं काय होईल, सी सेड आय वूड नॉट सेल इट. आता सीचा काय होईल, इथं काय होईल, आयचा काय होईल, इथं सी होईल. हे ध्यानात ठेवायचं. सी वूड तसाच येईल, सी वूड, कारण शूड किंवा वूड असेल तर त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. सी वूड नॉट तसाच येईल, सी वूड नॉट सेल इट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा सगळं निघून जाईल आणि इनडायरेक्टमध्ये फुल स्टॉप येईल. म्हणजेच शूड किंवा वूड असेल तर त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. बाकीचे नियम पहिल्याप्रमाणे करायचे हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ असतील, जागतिक सत्य असतील किंवा शाश्वत सत्य असतील तर त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल, द टीचर सेड the earth is round. बघा, द टीचर सेड द अर्थ इज राऊंड. शिक्षक म्हणाले पृथ्वी गोल आहेत. तर आता इनडायरेक्ट करताना द टीचर सेड दॅट द अर्थ इज राऊंड. शिक्षक म्हणाले पृथ्वी गोल आहेत आणि द टीचर सेड अर्थ इज राऊंड. तर असं म्हणणार नाही आपण की शिक्षक म्हणाले की पृथ्वी गोल होती, म्हणजे ती गोल होती, आता गोल आहे, गोल होती आणि आता गोल झाली असं नाही. म्हणजे तिच्यामध्ये बदल झाला. ती गोल आहे म्हणजे गोल राहणार आणि गोल होती गोलच राहणार आणि आताही गोलच आहे, त्यामध्ये बदल होणार नाहीत. म्हणून इनडायरेक्टमध्ये कुठलाही बदल होत नाहीत. तर म्हणून ते वाक्य तसंच येईल, द टीचर सेड दॅट. म्हणून आपल्याला वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे. टीचर सेड तसंच येईल, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, दॅट हे कंजक्शन वर्ड येईल. टीचर सेड दॅट द अर्थ इज राऊंड, फुल स्टॉप. शिक्षक म्हणाले पृथ्वी गोल आहे. शिक्षक म्हणाले की पृथ्वी गोल आहे. या वाक्यामध्ये बदल होणार नाही. किंवा जसं दुसरं वाक्य की टीचर सेड द सन रायजेस इन ईस्ट. शिक्षक म्हणाले की सूर्य पूर्वेला उगवतो. तर मग असं म्हणणार नाही आपण शिक्षक म्हणाले की सूर्य पूर्वेला उगवत होता किंवा पश्चिमेला उगवतो. त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. पूर्वेला उगवत होता आणि पूर्वेलाच उगवेल. म्हणजे काय आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणून इनडायरेक्टमध्ये कुठलाही बदल होत नाही. एक्झाम्पल बघूया आपण. द टीचर सेड द सन रायजेस इन द ईस्ट. टीचर म्हणाले की सूर्य पूर्वेला उगवतो. याचं इनडायरेक्ट स्पीच होईल. इनडायरेक्टचा आपण शॉर्ट फॉर्म लिहितो. द टीचर, रिपोर्टर आणि रिपोर्टिंग वर्ब तसाच येईल. टीचर सेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाऐवजी दॅट येईल आणि पुढं इथं कॅपिटल करायची गरज नाही. द सन रायजेस इन द ईस्ट. सॉरी, फुल स्टॉप हे निघून जाईल, फुल स्टॉप येईल. तर म्हणजे इथं जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, म्हणजे हे प्रेझेंट टेन्स सांगितलं असेल, प्रेझेंट टेन्समध्ये कुठलाही बदल होत नाही. प्रेझेंट टेन्स असेल तर तो प्रेझेंटच टेन्स राहतो. इथं कुठलाही बदल होत नाही हे ध्यानात ठेवायचं आहे. जेव्हा डायरेक्ट स्पीचचं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणजे जागतिक सत्य असेल, म्हणजे हे जे डायरेक्ट स्पीचचं वाक्य जे म्हणणं आहेत ते बघून घ्यायचं आणि ते जर जागतिक सत्य असेल तर त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीत. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कालवाचक आणि स्थलवाचक शब्दांमध्ये कोणते बदल होतात ते बघायचे आहेत. तर जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये कालवाचक आणि स्थलवाचक क्रियाविशेषणे किंवा इतर शब्द असतील तर त्यामध्ये होणारे बदल. जर धीस असेल, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये धीस असेल तर इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये काय करायचं आहे, दॅट करायचा. जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये दॅट असेल, हे धीज असेल
तर इकडे करायचा दोज. इकडे हिअर असेल तर इकडे करायचा दिअर. डायरेक्टमध्ये नाव असेल तर इकडे करायचा देन. इकडं टुडे असेल तर इकडे करायचा दॅट डे. इकडं टू नाईट असेल तर टुडे असेल तर दॅट डे, टू नाईट असेल तर दॅट नाईट, टुमारो असेल तर द नेक्स्ट डे किंवा द डे आफ्टर, येस्टरडे असेल तर द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे. म्हणजे टू नाईट, दॅट नाईट, टुमारो म्हणजे उद्या, द नेक्स्ट डे परवा किंवा कालच्या अगोदर आलेली. त्याच्यानंतर येस्टरडे काल, डे बिफोर किंवा प्रिव्हियस डे. तर यामध्ये जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये इकडचे शब्द असेल तर इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये हे शब्द घ्यायचे, हे लक्षात ठेवायचं आहेत. म्हणजे स्थलदर्शक आणि कालदर्शक शब्दांमध्ये होणारे बदल कोणत्याही डायरेक्ट स्पीचमध्ये हे शब्द जर आले तर तेव्हा काय करायचं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो बदल करायचा इनडायरेक्टमधला. आता याचे आपण एक्झाम्पल पाहूया. लेट्स सी एक्झाम्पल. ही सेड आय शॅल डू इट टुमारो. आता यामध्ये आपल्याला रिपोर्टर तसाच येईल, रिपोर्टिंग वर्ब तसाच येईल, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल. ही सेड दॅट, इथं ही आहे, इथं आय शॅल डू इट टुमारो, तर इथं काय होईल ही. आता शाल किंवा विल असेल तर काय करतो आपण, त्याचा वूड करतो, म्हणून इथं काय होईल, ही वूड डू इट टुमारोचा काय होईल, टुमारो द डे बिफोर, द नेक्स्ट डे. टुमारो असेल तर द नेक्स्ट डे. ही सेड दॅट ही वूड डू इट द नेक्स्ट डे. आता इथं रिपोर्टर तसाच, रिपोर्टिंग वर्ब तसाच, ही सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, दॅट आयचा काय होईल, ही सेड दॅट आयचा काय होईल इथं ही. आता ही सो आहे, इथं सिम्पल पास असेल तर आपण काय करतो, त्याचा परफेक्ट पास करतो, म्हणून ही सीचा होईल, आय सॉचा होईल, आयचा ही होतो आणि ही हॅड सीन, सी सॉ सीन, ही हॅड सीन हर द डे बिफोर. येस्टरडे म्हणून इथं काय होईल, द डे बिफोर किंवा त्याचा होईल द प्रिव्हियस डे. ही सेड तसाच घेतला, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, कंजक्शन डॅट घेतला, तो म्हणाला आय सॉ हर येस्टरडे, मी तिला काल पाहिले. तो म्हणाला की त्याने तिला काल पाहिलेले होते. म्हणजेच काय घेतला आपण इथं, त्यानेच्यासाठी ही घेतला. आणि जर सिम्पल पास्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की साधा भूतकाळ असेल तर त्याचा पूर्ण भूतकाळ होतो. म्हणजे आय सॉ आहे तर इथं काय झाला, ही हॅड सीन झाला. म्हणजे आय हॅड सीन होईल तर त्याचा पूर्ण भूतकाळ आय हॅड सीन होईल. तर इथं काय केलं आपण, आयचं ही करतो, नाही तर सर्वनामामध्ये बदल करतो, म्हणून इथं सर्वनामा बदल गेला आणि इथं काय केला, हॅड सीन आणि पुढं हर येस्टरडेचा काय केला, द डे बिफोर किंवा प्रिव्हियस डे पण चालतो. म्हणजे दोन्ही केले तरी चालेल. म्हणजे याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं की इथं शाल किंवा विल जर आला तर इथं काय करायचा, वूड लिहायचा. आणि इथं जर टुमारो असेल म्हणजे स्थलदर्शक कालदर्शक शब्दांमध्ये बदल असेल तर ते बदल करायचे. लेट्स सी एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीचमधील इन्फिनेटिव्हचे इनडायरेक्टमध्ये, म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये जर इन्फिनेटिव्ज वर्ब असतील तर त्याचा इनडायरेक्टमध्ये काही बदल होत नाही, ती तशीच राहतात. तर इन्फिनेटिव्ज वर्ब म्हणजे काय आपल्याला माहितीत आपण शिकलेलं आहे. इन्फिनेटिव्ह वर्ब की ज्याच्या अगोदर टू असतो, टू. तर यामध्ये आय डोंट लाईक टू गो टू पुणे, ह्या म्हणजे वाक्याचा प्रकार, वाक्य कुठं बघतो आपण, इथं बघतो डायरेक्टचं वाक्य. तर यामध्ये आय डोंट लाईक टू गो हे काय आहेत, म्हणजे इथं दोन वर्ब आले, इथं लाईक आणि टू गो. म्हणजे इथं हे इन्फिनेटिव्ह आहे, हे वर्ब आहे आणि हे इन्फिनेटिव्ह वर्ब आहे. तर
इन्फिनेटिव्ह व्हर्ब कशावरून काढायचं की ज्याच्या अगोदर टू असतो वाक्यामध्ये. आता ह्या वाक्यामध्ये द स्ट्रेंजर सेड द किंग हॅज वर्क व्हेरी हार्ड टू क्रिएट द गार्डन. इथं वर्क हे एक व्हर्ब आहे आणि टू क्रिएट हे इन्फिनेटिव्ह व्हर्ब आहे. म्हणजेच इन्फिनेटिव्ह व्हर्ब असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, ते तसंच लिहायचं आहे. बाकीचे नियम सगळे मागील प्रमाणेच घ्यायचे आहेत. तर सचिन सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल दॅट सचिन सेड दॅट. आता इथं आय असेल तर आपण सचिन आहे म्हणून इथं काय करतो ही डू नॉट ही डिड नॉट लाईक टू गो तसंच घ्यायचा ही डिड नॉट लाईक टू गो टू पुणे. इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल आणि इथं फुल स्टॉप येईल. म्हणजेच काय केलं आपण सचिन सेड दॅट. आता इथं डू नॉट आय डू नॉट हा काय सिम्पल पास्ट आहे तर ते हे सिम्पल प्रेझेंट आहे तर त्याचा काय केला आपण सिम्पल पास्ट केला. इथं आय होता म्हणून इथं सर्वनामामध्ये बदल केला, इथं ही घेतला आणि इथं डू नॉट हे काय होतं सिम्पल पास्ट होता, इथं डू नॉट होता त्याचा काय केला आपण डिड. इथं आपण शॉर्ट फॉर्म पण लिहू शकतो, डिडंट पण लिहू शकतो आणि डिड नॉट पण लिहू शकतो. म्हणजे त्याचं काय झालं सचिन सेड दॅट ही डिडंट लाईक टू गो टू पुणे. म्हणजे बदल फक्त आपण इथंच केला, बाकीचं वाक्य तसंच घेतलं. तसंच यामध्ये द स्ट्रेंजर सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल द स्ट्रेंजर सेड दॅट. आता इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य बघायचं द किंग हॅज वर्क व्हेरी हार्ड. द स्ट्रेंजर सेड दॅट द किंग. आता इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे त्याचा परफेक्ट पास करायचा आहे. द किंग हॅज किंवा हॅजचा काय होतो इथं हॅड वर्क व्हेरी हार्ड टू क्रिएट हे तसंच राहील वर्क व्हेरी हार्ड. पुढील वाक्य जसंच तसं हार्ड टू क्रिएट द गार्डन. फुल स्टॉप. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा डायरेक्ट इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा राहत नाहीत, फुल स्टॉप येतो आणि दॅटच्या वाक्याने कंजक्शन वर्डनी ते वाक्य जोडलं जातं. म्हणजे द स्ट्रेंजर सेड दॅट आपण काय केलं तसंच घेतला हा आणि कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, त्याच्यासाठी कंजक्शन वर्ड दॅट वापरला. द किंग तसाच घेतला द किंग. आता इथं सिम्पल हे प्रेझेंट परफेक्ट आहे त्याचा काय केला आपण पास्ट परफेक्ट केला किंवा हॅजचा हॅड करतो आपण हॅजचा काय केला तर हॅड केला आणि पुढील वाक्य जशीच तसं घेतलं. म्हणजे इन्फिनिटिव्ह वर्ब टू क्रिएट होतात त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला नाहीत. ओके. म्हणजेच आता या व्हिडिओमध्ये आपलं असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना जे जे बदल होतात ते सगळे बदल आपण बघितले. आपण त्याचा जर म्हणजे केअरफुली असा जर स्टडी केला तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाहीत की छोटे छोटे जे बदल आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. तर ते सगळं आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता नेक्स्ट पिरियडला आपण एक्स मिलिटरी सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे बघणार आहोत. ओके. थँक्यू. किती मिनिटं झालं?